आणि मंडळी इथे बघू शकता तुम्ही महाप्रसाद बनताना आणि इथे बनताय ती डाळ बनताय बघा। हे आता डाळ बनत आहे, सर्व माता भगिनी आहे ते थोडी थोडी मदत करताना। इथे वांगी कापण्याचं देखील काम सुरू आहे। ताई नमस्कार, बघा इथे वांगी कापण्याचं काम सुरू आहे आणि इथे बघा इथे खीर वाढताना हे दादा डाळ बनवत आहे ते। आणि आपल्यासोबत आहेत निलेश भाऊ खीर बनवताना, ते डाळ भाजी। आणि मंडळी आपल्यासोबत आहे गणेश भाऊ आहेत, पाबळेकर भाऊ खूप चांगली अशी सेवा करतात। आणि हे दीपक ब्रो पण आहेत आपल्यासोबत, थोडी हेल्प करतात। बरं वाटलं, काय बोलतो आज आहेत ना रथ उत्सवाला? मग हो येणार। दिस सोन्याचा उगवला मार्गशीर्ष या महिन्याला, आनंद झालाय माझ्या मनाला, आई तुझ्या घरात आला, सोमजाई माते की जय। नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मंडळी आज आहे आई सोमजाईचा रथोत्सव आणि आज आपण जाणार आहोत श्रीवर्धनला। सकाळचा टाइम आहे, सकाळचे वाजलेले आहेत 9। आता आपण घरून निघालोय कोर्लेवरून आणि आपल्याला जाण्यासाठी जवळजवळ 3.5 तास तरी लागतील, तर आपण दुपारी तिथे 12 नंतरच पोहोचू। आणि आज आहे महाभोजन आहे, महाप्रसादी आहे। महाप्रसादीचा व्हिडिओ पण तुम्हाला यामध्ये दिसणार आहे। हा भाग 1 असणार आहे। शिवशक्ती नंदी वासुकी या 4 सूत्राने वसलेली आई सोमजा देवी श्रीवर्धन गावची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते। तर आई माऊलीचं दर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला घडणारच आहे। तर हा पार्ट 1 असणार आहे आणि रात्री 12 नंतर रथ निघतो आईचा, ते देखील पार्ट 2 मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर चला, सकाळचा टाइम आहे, 9 वाजलेले आहेत। आता आपल्या परिसोबत बाईकवर निघालोय श्रीवर्धनला। मंडळी आता आपण आलेलो आहोत आगरदांड्याला आणि आता 11ची जंगल जेटी आहे आणि आपल्याला कंपनी द्यायला आपल्यासोबत भावाजी आहेत आणि मानवी आहे, मानवी पाठी लागली मग ते मी पण येत आहे यायचं रथ देखायला। तर चला आता जाणार आहोत थेट आपण आगरदांड्यावरून दिघीवरून श्रीवर्धनला। चला मंडळी आता आपण आलेलो ओटी घेण्यासाठी आणि आपण आता ओटी घेतली। ताई आहेत आपल्याला। ताई तुमचं नाव? मेघा मंगेश मांजरे। हा, ते ताईंचं हाराचं स्टॉल आहे ना? हो। हा, छोटंसं स्टॉल आहे आणि गेली 25 वर्षे ना? हो।
हां, त्यांचा स्टॉल आहे. बघू शकता आता हार वेचण्याचं काम सुरू आहे बनवण्याचा. सुंदर सुंदर हार तुम्हाला इथे पाहायला भेटतील. आपण आलेलो आहेत श्रीवर्धन येथील सोमजाई मंदिराजवळ. तर फायनली मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत श्रीवर्धनला. आई सोमजाई मंदिरात पोहोचलेले आहेत. हार फुलं आता घेतलीत आणि आता सर्वप्रथम दर्शनाला आपण जाणार आहोत. महाप्रसाद आहे, महाप्रसादाचा पण लाभ आपण घेणार आहोत. चला आई माऊलीचं सर्वप्रथम दर्शन करूया. मातेची जय. तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत आई सोमजाई मंदिराजवळ आणि आज महाप्रसाद देखील आहे आणि लाखो भक्त भाविकगण जमलेले आहेत महाप्रसादासाठी. आणि आता वाजलेले आहेत 1:45 वाजलेले आहेत, दुपारचा टाईम झालेला आहे. तर आणि रांग पण बघू शकता, भक्त भाविकगणांची फुल गर्दी आहे, रांग आहे. तर आपण पण रांगेमध्ये उभे राहणार आहोत. चला आई माऊलीचं दर्शन यामध्ये तुम्हाला घडणार आहे. तर सर्वांनी कमेंटमध्ये आई माऊलीचा उदो टाकायला विसरू नका. चला मंडळी आता आई सोमजाई देवळामध्ये आपण पोहोचलेलो आहे. वाजले ते 1:45 वाजलेले आहेत. आपले नातलग देखील भेटलेले आहेत. बघा काही स्त्री आहे, भावाचे सगळे आहेत, आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत. चला सर्वप्रथम आई माऊलीचं दर्शन घेऊ. तर मंडळी आपलं आई माऊलीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण एक प्रदर्शन पण करणार आहोत आणि थोड्या वेळाने महाप्रसाद देखील घेणार आहोत. सोमजाई माते की जय कमेंटमध्ये नक्की टाका. तर मंडळी फायनली आपलं आई सोमजाई मातेचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आत्ता वाजले दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि महाप्रसाद आहे. तर सर्वप्रथम मग पाया पडून झालेला आहे आपलं आणि आता महाप्रसाद घ्यायला जाणार आहोत. आणि आत्ताच विचार आला की आई सोमजाईचं आपण दर्शन घेतलं तर आता आपण काशी विश्वनाथाचा हरिहरेश्वरला पण जाणार आहोत. आज रथोत्सव आहे, त्यानिमित्ताने आज हरिहरेश्वरला जाणार आहोत. आणि तर मंडळी बघू शकता आई माऊलीची पालखी पण रथ सजवलेला आहे. पालखी आणि रात्री 12 वाजता बरोबर पालखी निघणार आहेत. आपल्यासोबत भावाजी देखील आहेत आणि आत्ता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपलं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता भोजनाची पण व्यवस्था महाप्रसाद घ्यायला जाणार आहोत. त्याच्या अगोदर आपण महाप्रसाद कसा बनवला जातो ती पण थोडीफार माहिती आपण घेणार आहोत. चला आपलं जीवन आपल्याला माहिती जाणार, विविध व्हिडिओ मार्फत आपण बघितलं जाणार आणि इतर सहकारी मंडळी देखील आहे. तर थोडी माहिती सांगणार आहे. नमस्कार. नमस्कार. श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजादेवी महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं हे सोमजाईचं मंदिर शाळीग्राम रूपात शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्राने आई सोमजाई या नावाने ओळखली जाते. आणि आईचा हा रथसप्तमीचा हा सोहळा मार्गशीर्ष महिन्यात असतो. 1799 साली प्लेगची साथ जेव्हा होती तेव्हा आईकडे तत्वमजकूर संकुलाने म्हणजेच आमच्या श्रीवर्धनकरांनी साकडं घातलं आईकडं की ही प्लेगची साथ जाओ आई. आणि आईने ते मान्य केलं आणि ही प्लेगची साथ दूर झाली आणि तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्यात आईचा हा रथसप्तमी सोहळा असतो. 7व्या दिवशी महाप्रसाद असतो आणि आई त्याच दिवशी रात्री 12 वाजता महारथात बसून आरूढ होऊन आई श्रीवर्धनमध्ये फिरत असते. आणि ज्यांना कुणाला आईच्या दर्शनासाठी येता येत नाही, जे अपंग असतात त्यांच्याकडे ही आई आपल्या महारथात बसून जात असते. आणि या महारथाला आवर्जून श्रीवर्धनकर जे पुणे मुंबईमध्ये नोकरी निमित्ताने असतात, कुठेही नोकरी निमित्ताने असतात, ते आवर्जून या आईच्या महाप्रसादाला आणि रथसप्तमीला येत असतात.
आज महाप्रसाद आहे आपल्याला पाहायला मिळते बघा या ठिकाणी. हा महाप्रसादासाठी आलेला अलोट गर्दी ही भाविकांची आपल्याला पाहायला मिळते. महिला भाविक असो, पुरुष भाविक असो, आणि या ठिकाणी असलेलं मंदिर ट्रस्टीचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. छान असं नियोजन आपल्याला हे मंदिर ट्रस्टीचं पाहायला मिळतंय. आणि आईच्या या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक आणि आपल्या देवभूमी श्रीवर्धन पाहण्यासाठी भरपूर पर्यटक हे येत असतात. कारण मंदिर हे मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि इथेच शेजारी असलेलं दक्षिण काशी हरिहरेश्वर असो, सुवर्णनगरी दिव्यागर असो, हा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात. आपण सुद्धा आवर्जून यावं. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर अशी माहिती. आणि यांचा पण आता ब्लॉग सुरू करतात. हा आपला जीवन म्हणून आपला चॅनल आहे, जरूर आवर्जून बघा. सबस्क्राईब करा. गेल्या वर्षी आपली भेट झाली. हो, मागच्या 2 वर्षापूर्वी आपली भेट झाली होती. याच दिवसाला मी 3 तारखेला 3 तारखेला. चला, छान वाटलं. आई भवानीचा आणि मंडळी इथे बघू शकता तुम्ही महाप्रसाद बनताना. आणि इथे बनतंय ती डाळ बनतंय बघा. हे दादा डाळ बघत आहे. सर्व माता भगिनी आहे ते थोडी थोडी मदत करताना. इथे वांगी कापण्याचं देखील काम सुरू आहे. ताई नमस्कार. बघा इथे वांगी कापण्याचं काम सुरू आहे. आणि इथे बघा इथे खीर वाढताना हे दादा डाळ बनवत आहे ते. आणि आपल्यासोबत आहेत निलेश भाऊ खीर बनवताना. ते डाळ भाजी. आणि मंडळी आपल्यासोबत आहेत गणेश भाऊ आहेत, पापडेकर भाऊ चांगली अशी सेवा करतात. आणि हे दीपक भाऊ पण आहेत आपल्यासोबत, थोडी हेल्प करतात. बरं वाटलं. काय बोलतो आज आहेत ना रथ उत्सवाला? मग हो येणारच ना. तर मंडळी फायनली आपण आता प्रसादी घेतलेली आहे. आणि प्रसादीला बघू शकता डाळ भात भाजी आणि खीर महाप्रसादी आहे. तर चला आई माऊलीचा अवदेव म्हणत आता जेवायला सुरुवात करूया. या तुम्ही पण जेवायला. तर मंडळी फायनली आपलं महाप्रसाद झालेलं आहे. आणि आता आपण इथून जाणार आहोत हरिहरेश्वरला. तर आता वाजलेले आहेत 3:15 वाजलेले आहेत. आणि आता थोड्या वेळेला जाणार हरिहरेश्वरला. आपल्यासोबत कंपनीमध्ये भावजी पण आले आज मुरुडवरून. तर चला हा पार्ट 1 होता. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये आई माऊलीचा उद्योग टाकायला विसरू. चला आता थेट भेटू हरिहरेश्वर. तर मंडळी आता आलेलं हरिहरेश्वर मंदिराजवळ आलेलं आणि वेगवेगळ्या स्टॉल देखील इथे अवेलेबल भेटेल. ओटीचं सामान सर्व भेटेल तुम्हाला. इतर ड्रायफ्रूट असतील, घरगुती सामान असेल, सर्व काही तुम्हाला इथे उपलब्ध. वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स देखील उपलब्ध आहेत. आपण आलेले आहेत हरेश्वर कृपा पूजा स्टॉलमध्ये. आणि ही आहे कैरी आणि आंबा, चिंच, पेरू आणि कच्ची कैरी. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रसाद भेटेल इथे. दादा आहेत आपल्याला. दादा तुमचं नाव? माझं नाव श्रेयस. श्रेयस दादा आहेत. आपण मागील वर्षी आलेल्या तेव्हा ताई होत्या. आत्या होत्या यांच्या. ठीक आहे. आवर्जून भेट द्या स्टॉलला. आणि समोरच आहे तो मंदिर. तर फायनली मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत हरिहरेश्वरला. तर आता घेतली ओटी आणि पाठी बघू शकता संध्याकाळ झाली. संध्याकाळचे आता 5:30 वाजायला आलेले आहेत. तर चला सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया. आपल्यासोबत भावाजी आहेत, सुभाष भावाजी. तर हर हर महादेव. तर फायनली मंडळी आपण श्री क्षेत्र हरिहरेश्वरला आलेलो आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. आणि पर्यटकांची गर्दी देखील खूप आहे बघू शकता तुम्ही. आणि समोरील स्क्रीनवर बघू शकता कौलारू मंदिर असून प्राचीन देवस्थान देखील आहे. तर मंडळी सर्वप्रथम श्री कालभैरवाचं दर्शन, त्याच्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन, नंतर पुन्हा कालभैरवाचं दर्शन घेतलं जाते. त्याच्यानंतर परिक्रमा पूर्ण होते. तर चला सर्वप्रथम कालभैरवनाथाचं दर्शन घेऊया आणि जोगेश्वरी मातेचं.
मंडळी फायनल आहे. तर फायनली मंडळी आपण श्री क्षेत्र हरिहरेश्वरला आलेलो आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते आणि पर्यटकांची गर्दी देखील खूप आहे, बघू शकता तुम्ही. आणि समोरील स्क्रीनवर बघू शकता कौलारू मंदिर असून प्राचीन देवस्थान देखील आहे. तर सकाळी आई सोमजाईचं दर्शन झालं आपलं आणि त्याच्यानंतर आलो आहे संध्याकाळी. आता 5 वाजून गेलेत, 5:30 वाजून गेलेत आणि हरिहरेश्वराचं पण दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये घडलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, हा पार्ट 1 होता. खाली आपण निघालेलो 9 वाजता आणि आत्ता वाजलेले संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. संपूर्ण दिवस यातच गेला आहे आणि रात्री असं तो आई सोमजाईचा रथोत्सव असतो, तो रात्री 12 नंतर असतो. तो तुम्हाला सेकंड पार्टमध्ये पाहायला भेटेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.